नमस्कार, मी वर्षा सावंत. स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये. आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत. चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या. पनवेलमध्ये 3 महिन्यांच्या बाळाचे अपहरण, पनवेल पोलिसांकडून तातडीने सुटका, आरोपी महिला अटकेत. पनवेल रेल्वे स्टेशन बाहेरून 30 मे 2025 रोजी दुपारी 3 ते 3:30च्या सुमारास 3 महिन्यांच्या बाळाचे अचानक अपहरण झाल्याच्या गंभीर घटनेने पनवेल परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पनवेल शहर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत अवघ्या काही तासातच बाळाची सुटका केली असून आरोपी महिलेला अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या संवेदनशील आणि गंभीर प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्वरित 5 पथके तयार केली. पोलिसांची वेगवान कारवाई. पोलिसांच्या पथकांनी तात्काळ रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये एक महिला बाळासह पुणे दिशेने जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसताना दिसली. या माहितीच्या आधारे आरोपी आणि अपहृत बाळाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कर्जत, लोणावळा, दौंड आणि पुणे येथे रवाना करण्यात आली. तपासादरम्यान आरोपी महिला लोणावळ्याहून पनवेलकडे परत येत असल्याचे पोलिसांना समजले. कळंबोली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती शेळके यांच्या सतर्कतेमुळे आरोपी महिलेला कळंबोली फायर ब्रिगेड जवळ ताब्यात घेण्यात आले. यावेळी अपहृत बाळ सुखरूप स्थितीत आढळले. पोलिसांनी तत्काळ बाळाला त्याच्या आईकडे सुपूर्द केले. आरोपी महिला अटकेत. या प्रकरणी पोलिसांनी रोशनी विनोद वागेश्री वय 35 या महिलेला अटक केली आहे. आरोपी महिला पनवेल रेल्वे स्टेशन समोरील झोपडपट्टीत राहणारी आहे. पुढील तपास सुरू असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक यशस्वीपणे काम करत आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाकीर पटेल, पोलीस निरीक्षक प्रशासन अभिजित अभंग, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती शेळके, कळंबोली पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे, पोलीस उपनिरीक्षक अंकुर शेलार आणि इतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे बाळाला त्याच्या आई वडिलांकडे सुखरूप परत आणता आले. त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.